हॅलो स्टुडंट्स, आज आपण अगेन स्टार्ट करतो आहे न्यू चॅप्टर फॉर MST-CET शॉर्ट रिव्हिजन. आजचा आपला चॅप्टर आहे मॅग्नेटिझम. तुमच्या सर्वांना माहिती आहे मॅग्नेटिझम कम्स इन द कॅटेगरी ऑफ 11th पोर्शन ऑल्सो अँड 12th पोर्शन ऑल्सो, राईट. मग या मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये चॅप्टरवर 2016 ते 2019च्या दरम्यान CETला कोणते कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते जर आपण पाहूयात. ओके, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि इझी आहे. या चॅप्टरवर विचारले गेलेले क्वेश्चन्स हे तुमचे हक्काचे मार्क्स आहेत. त्यामुळे या चॅप्टरला कुणीच मिस करायचं नाही, कारण हे तुमचे एकदम बेनिफिशियरी मार्क्स आहेत. हे मिळतात म्हणजे मिळतातच स्टुडंटला. ओके, इतकं इझी कॉन्सेप्टवर क्वेश्चन्स विचारलेले असतात. त्यामुळं सगळेजण प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील. विदाऊट वेस्टिंग अ टाईम आपण स्टार्ट करूयात की 2019मध्ये कोणते क्वेश्चन्स मॅग्नेटिझम या चॅप्टरवर विचारले गेलेले आहेत. ओके, पाहूयात आपण जरा. एक फर्स्टवाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे, पहा. मी बोर्डवर लिहितो क्वेश्चन विथ ऑप्शन ऑल्सो. तुम्ही सुद्धा लिहून घ्या जेणेकरून तुमच्याकडे तुमच्या सेल्फ नोट्स असायलाच पाहिजेत. द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल, द मॅग्नेटिक dipole moment of a short magnetic dipole at a distant point along the equator of magnet along the equator of magnet has a magnitude of x in SI unit, has a magnitude of x in SI unit. If the distance between the point and the magnet, if the distance between the point and the magnet is half, then the magnitude of dipole is half, then the magnitude of dipole moment. ओके, अशा पद्धतीचा क्वेश्चन्स तुम्हाला दिलेला आहे, क्वेश्चन दिलेला आहे. लिहिण्यामध्ये थोडा आपला वेळ गेला, बट हरकत नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं कळालं पाहिजे व्यवस्थित प्रॉपरली, जेणेकरून त्यावर बेस्ड कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला या पद्धतीचा तो तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. बाळांनो, पहा. द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल ॲट अ डिस्टन्स पॉईंट अलॉंग द इक्वेटर ऑन द मॅग्नेट हॅज अ मॅग्नेट्यूड x इन SI युनिट, राईट ना. मग हा एक मॅग्नेट आहे आणि इक्वेटरवर इथे कुठेतरी एक पॉईंट आहे. हे डिस्टन्स x आहे. ओके, इफ द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट अँड द मॅग्नेट इज हाफ, या पॉइंट मधलं आणि या मॅग्नेट मधलं जे डिस्टन्स आहे ते हाफ केलं, अर्ध केलं, म्हणजे हा पॉइंट जर इथे असेल तर इथे कुठेतरी येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती? मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तर कॅपिटल M असतो ना बाळांनो, M बार, राईट. त्याचा फॉर्म्युला काय? M×2L असतो. अरे सोनो, फॉर्म्युला M×2L आहे. म्हणजेच काय रे, तर M म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे, 2L म्हणजे मॅग्नेटिक लेंथ आहे, राईट ना. M म्हणजे पोल स्ट्रेंथ, 2L म्हणजे मॅग्नेटिक लेंथ. मग तुम्ही मला सांगा, हा जो कॅपिटल M आहे डायपोल मोमेंट, राईट, ती या डिस्टन्सवर डिपेंड आहे का? ऑफकोर्स नाही, डिस्टन्सवर डिपेंड नाही, राईट. त्यामुळं इथे हे डिस्टन्स जरी कमी झालं तरी यावर कोणताही इफेक्ट होणार नाही, ते ॲज इट इजच राहील नक्कीच. आर यू गेटिंग अ पॉईंट? त्यामुळं याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. if the distance between the point and the magnet is half, then the magnitude of magnetic dipole moment
विल बी. ओके 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 ओके. सी गाईज, दिस इज नॉट एक्स. हा, त्यांचं असं म्हणणं आहे की हे या एमची जी व्हॅल्यू आहे ती एक्स दिली आहे त्यांनी. ओके, या एमची व्हॅल्यू एक्स दिली आहे. हे डिस्टन्स जेवढं दिलेलं असेल त्यांनी किंवा जेवढं असेल त्याच्यापेक्षा हाफ जर झालं, निम्म जर केलं तर या एमवर काय इफेक्ट होईल? ऑफकोर्स काहीच होणार नाही, बिकॉज एम इज इंडिपेंडंट टू दिस डिस्टन्स. त्यामुळे आधी एमची व्हॅल्यू एक्स होती, नंतर लास्ट पण एक्सच असणार. त्यामुळे यामध्ये जे करेक्ट आन्सर असेल ते एक्स असेल. ऑप्शन नंबर सी वाला करेक्ट आहे यामध्ये. ऑप्शन नंबर सी वाला एकदम करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए दिलाय 2x, बी दिलाय 1/2x, सी दिलाय x आणि डी दिलाय 1/8x. त्यामुळे सी जो x आहे हा एकदम करेक्ट असला पाहिजे. ओके, क्वेश्चन तुम्हाला कळलं असेल. काय म्हणणं आहे की हे डिस्टन्स जर कमी केलं तर एमवर काय इफेक्ट होईल का? अजिबातही होणार नाही. एम इज इंडिपेंडंट टू दिस डिस्टन्स. आर यू वेटिंग माय पॉईंट? मी या क्वेश्चनला रफ करतो, आपण थोडं पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 पाहू. 2019 मध्ये 2 नंबरचा क्वेश्चन कोणता विचारला गेलेला आहे? हा, क्वेश्चन आहे द मॅग्नेटायझेशन ऑफ बार मॅग्नेट. द मॅग्नेटायझेशन ऑफ बार मॅग्नेट. द मॅग्नेटायझेशन ऑफ बार मॅग्नेट of length 5 centimeter, of length 5 centimeter, cross sectional area 2 centimeter square, cross sectional area 2 centimeter square, and a net magnetic moment and net magnetic moment 1 ampere meter square इज. आणि ऑप्शन पहा काय दिलेत यामध्ये. ऑप्शन ए ला म्हटलंय त्यांनी 3 × 10⁵ एम्पियर पर मीटर. ऑप्शन बी साठी दिलेला आहे 4 × 10⁵, 4 × 10⁵ एम्पियर पर मीटर. सी वाला ऑप्शन दिलेला आहे 2 × 10⁵ एम्पियर पर मीटर. आणि ऑप्शन डी वाला दिलेला आहे 1 × 10⁵ एम्पियर पर मीटर. ओके, या पद्धतीचा क्वेश्चन आहे बाळांनो. सगळेजण बोर्डकडे प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील. एकदम इझी क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं या चॅप्टरचे मार्क्स हे खूप हातचे मार्क्स आहेत तुमचे, अजिबातही सोडायचे नाहीत. त्यामुळे एकदम प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील सगळे बोर्डवर. मॅग्नेटायझेशन ऑफ बार मॅग्नेट ऑफ लेंथ, म्हणजे लेंथ दिली आहे. किती दिली आहे? L = 5 सेंटीमीटर, म्हणजेच 5 × 10⁻² मीटर. राईट. पुढं काय दिलं आहे? क्रॉस सेक्शनल एरिया 2 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे एरिया दिलाय विच इज 2 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच 2 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. राईट. द नेट मॅग्नेटिक मोमेंट किती दिलाय? एम नेट 1 एम्पियर मीटर स्क्वेअर एवढं दिलंय. विचारलंय काय? मॅग्नेटायझेशन विचारलंय. राईट ना बांधव? तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटायझेशन इज नथिंग बट एम नेट अपॉन व्हॉल्यूम. फॉर्म्युला सगळेजण शिकलेले आहेत. इझी फॉर्म्युला आहे. या चॅप्टरमध्ये खूप जास्त फॉर्म्युले नाही आहेत. आर वेटिंग अ पॉईंट. त्यामुळे मॅग्नेटायझेशन इज नथिंग बट एम नेट अपॉन व्हॉल्यूम. हा व्ही व्हॉल्यूमवाला आहे, वेलॉसिटीवाला नाही. ओके, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण लिहूया तिथे व्यवस्थित. एम नेट किती दिलाय? 1 दिलाय. राईट ना. अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो रे? एरिया इंटू लेंथ असतो. सो 1 अपॉन एरिया किती आहे? 2 × 10⁻⁴ आहे, इंटू लेंथ किती आहे? 5 × 10⁻² आहे. अरे वेटिंग माय पॉईंट. म्हणजेच काय रे? 1 अपॉन हा 2 × 5 10 बनला, 10⁻⁴ आणि 10⁻² किती बनला? 10⁻⁶ बनला, इज इक्वल टू 1 अपॉन 1 × 10⁻⁵ बनला. राईट. हा 10⁻⁵ वरती गेल्यानंतर 1 ×
5 बनेल ॲम्पियर पर मीटर. हे त्याचं युनिट असेल. ऑप्शन आहे का 1 × 10⁵? ऑफकोर्स आहे, राईट. सो डी वाला ऑप्शन तुमचा एकदम करेक्ट असला पाहिजे. 1 × 10⁵ ॲम्पियर पर मीटर, राईट. सगळ्यांना समजलं असेल प्रॉपरली. सिम्पल लँग्वेजमध्ये मी सांगतोय. आपण फॉर्म्युला लिहिला mnet बाय व्हॉल्यूम. mnetची व्हॅल्यू आपण इथनं पुट केली आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एरिया इंटू लेंथ असतो. एरिया आणि लेंथ गिवन आहे. पुटअप केलं, सिम्पल कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला आन्सर मिळालं 1 × 10⁵ ॲम्पियर पर मीटर. दॅट्स इट. ओके, मी याला रफ करतो. आपण थोडं पुढे जाऊयात अजून. क्वेश्चन नंबर 3 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. थेअरी क्वेश्चन आहे. मे बी हा मी तुम्हाला होमवर्कला देतो. आता मी क्वेश्चन लिहितो बोर्डवर. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मी शॉर्टकट लिहिले ससेप्टिबिलिटी, तुम्ही पूर्ण लिहा. ओके, ससेप्टिबिलिटी ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज of a paramagnetic substance is ऑप्शन ए दिलाय लार्ज अँड पॉझिटिव्ह, ऑप्शन नंबर बी दिलेला आहे स्मॉल अँड पॉझिटिव्ह, ऑप्शन नंबर सी दिलेला आहे स्मॉल अँड निगेटिव्ह, ऑप्शन नंबर डी दिलेला आहे लार्ज अँड निगेटिव्ह. ओके, एक थेअरी क्वेश्चन आहे, त्यामुळे मी हा तुम्हाला होमवर्कला देतोय. तुम्ही जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या प्रॉपर्टीजचा व्यवस्थित स्टडी केला असेल तर याचा आन्सर तुम्हाला लगेच जमेल. इन केस जर केला नसेल तर नक्की करा, बिकॉज यावर क्वेश्चन येण्याची खूप चान्सेस असतात. खूप वेळा या पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक हे जे 3 सबस्टन्स आहेत या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीजवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे, इवन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा होमवर्कला प्रॉपर करा. ग्रुपला मला याचा आन्सर तुम्ही सेंड करायचं. ओके, हा क्वेश्चन सगळेजण व्यवस्थित नोट डाऊन करतील. ॲज अ होमवर्क सेशन म्हणून हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. इझी क्वेश्चन आहे, काही न्यूमेरिकल्स नाही, काही फॉर्म्युलेज नाहीत, फक्त तुम्हाला थेअरी टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यांना प्रॉपर्टीज येत असतील त्यांना हे प्रॉपरली जमणार आहे. ओके, मी याला रफ करतो. आपण थोडं पुढे जाऊयात अजून. 2019चे क्वेश्चन आता संपलेले आहेत. आपण 2018च्या क्वेश्चनकडे आता मूव्ह ऑन करतोय की 2018 मध्ये या चॅप्टरवर कोणते कोणते क्वेश्चन्स एक्झॅक्टली विचारले गेलेले होते. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय ते आपण डायरेक्टली पाहूयात. 2018 मध्ये च्या पोर्शनवर एक क्वेश्चन विचारला आहे. क्वेश्चन थोडा मोठा आहे, पण व्यवस्थित आपण बोर्डवर लिहूयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. लिहिला नाही तर समजणार नाही. द रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू बार मॅग्नेट, द रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट, the ratio of magnetic field due to bar magnet at the two axial points, at the two axial points, at the two axial points P1 and P2, P1 and P2, which are separated from each other, which are separated from each other, which are separated from each other by 10 centimeter each,
by 10 centimeter is 25:2. रेशो दिला आहे 25:2. Point P1 is situated at 10 centimeter from the center. Point P1 is situated at 10 centimeter from the center. From the center of magnet. सेंटर कशाचा आहे? मॅग्नेटचा. सेंटर ऑफ मॅग्नेट. Center of magnet. Magnetic length of the bar magnet is magnetic length of bar magnet is magnetic length of bar magnet is आणि ब्रॅकेटमध्ये काही कंडिशन्स दिल्यात, आपण ते पाहूयात प्रॉपरली. ब्रॅकेटमध्ये कंडिशन्स काय आहेत? पॉईंट्स P1 and P2 आर ऑन द सेम साइड. पॉइंट्स P1 and P2 आर ऑन द सेम साइड्स. एकाच साईडला दोन्ही पण पॉईंट असले पाहिजेत, अशी पहिली कंडिशन दिली आहे त्यांनी. त्यानंतर दुसरी कंडिशन, डिस्टन्स P2 फ्रॉम द सेंटर इज ग्रेटर दॅन डिस्टन्स P1. डिस्टन्स P2 फ्रॉम सेंटर is greater than distance P1. P1 पेक्षा P2 काय? डिस्टन्स जास्त असलं पाहिजे. ओके, ऑप्शन काय आहेत पाहूयात. ए वाला ऑप्शन त्यांनी दिलेला आहे 5 सेंटीमीटर, 10, 15, 20. ओके, 5 सेंटीमीटर. बी वाला 10 सेंटीमीटर, सी वाला 15 सेंटीमीटर आणि डी वाला 20 सेंटीमीटर. ओके, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. थोडा मोठा असेल, कंडिशन जास्त आहेत, पण कन्फ्यूज होण्याची अजिबातही गरज मला वाटत नाही, बिकॉज क्वेश्चन खूप इझी आहे. आपण स्टेप बाय स्टेप क्वेश्चनला रीड करूयात. त्याच्या रिलेटेड एखादी डायग्राम बनते का पाहूयात. जर डायग्राम असेल तर अजून तुम्हाला प्रॉपरली समजण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. पहा, द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ बार मॅग्नेट ॲट द 2 ॲक्झियल पॉईंट्स P1 and P2. एक बार मॅग्नेट आहे. ओके, आणि ॲक्झियल पॉईंट आहे, ही त्याची ॲक्सिस लाईन आहे. राईट ना? हा त्याचा सेंटर असणार पाहिजे. हा काय त्याचा सेंटर आहे. बरोबर. पुढे काय म्हटलं आहे, तर त्या दोघांचा रेशो किती दिला आहे? 25:2 दिला आहे. म्हणजे B1 बाय B2 इज इक्वल टू 25/2 दिला आहे. राईट ना? मॅग्नेटिक फील्ड म्हणजे B1 B2. राईट, बीने आपण त्याला शो करतो. पुढे असं म्हटलंय P1 इज सिच्युएटेड ॲट 10 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ मॅग्नेट. म्हणजे हा मॅग्नेटचा सेंटर आहे, तर सेंटरपासून जो P1 आहे हा 10 सेंटीमीटरवर आहे. ओके, इथपर्यंत होप्स तुम्हाला क्लिअर असेल. P1 पासून सेंटर 10 सेंटीमीटरला दिलेला आहे. कंडिशन काय दिली त्यांनी? पॉईंट्स P1 P2 सेम साईडला असले पाहिजेत. म्हणजे P1 इकडे घेतला तर P2 पण इकडेच असला पाहिजे. बरोबर आहे. आणि P2 की पुढे कंडिशन्स असे दिली आहे, P1 and P2 आर ऑन द सेम साइड. डिस्टन्स P2 फ्रॉम द सेंटर इज ग्रेटर दॅन डिस्टन्स P1. हे जे P2चं डिस्टन्स आहे हे P1 पेक्षा ग्रेटर असलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, सो हे डिस्टन्स 10 सेंटीमीटर असणार. अरे वेटिंग माय पॉईंट दिसतंय तुम्हाला? मग P2 P1 पेक्षा ग्रेटर आहे. किती बनलं? 10 + 10 20 बनलं. आणि P1 ऑलरेडी 10 सेंटीमीटरवर आहे फ्रॉम द सेंटर. विचारलंय काय तुम्हाला? विचारलंय मॅग्नेटिक लेंथ किती. म्हणजे हा जर तुमचा साऊथ पोल असेल आणि हा तुमचा नॉर्थ पोल असेल तर यामधलं डिस्टन्स 2L असतं ना बेटा. अरे वेटिंग माय पॉईंट. आणि याच 2Lला आपण काय म्हणतो रे? याच 2Lला मॅग्नेटिक लेंथ म्हणतो. राईट ना? सो हे 2L तुम्हाला विचारलेलं आहे. हे 2L तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो गाईज आपण जरा स्टेप बाय स्टेप जाणार आहे. कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एकदम सिंपल लॉजिक आहे. मी फक्त लॉजिक सांगणार, कॅल्क्युलेशन तुम्ही करा. तुम्हाला माहिती आहे या चॅप्टरमध्ये फक्त 2च डेरिव्हेशन मिळतात तुम्हाला. एक पॉईंट ॲक्सिसवर असताना, एक पॉईंट इक्वेटरवर असताना. राईट ना? ॲक्सिसवर जर असेल म्हणजे अशा पद्धतीने ॲक्सिसवर जर एखादा पॉईंट असेल तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असतो B = μ0/4π 2m/r³.
आणि इक्वेटरवर असेल तर फॉर्म्युला असतो बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय m by r cube, right, where m is the magnetic dipole moment, r is the distance from the point to the center, right. मग हा ॲक्सिस वर आहे, त्यामुळे याचा फॉर्म्युला काय बनणार, b इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m बाय r क्यूब बनणार, राईट. हा m म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, हा r म्हणजे या दोघांमधलं पॉईंटमधलं आणि सेंटरमधलं डिस्टन्स आहे, राईट. पण हा r क्यूब आला कसा, या डेरिवेशन डिराईव्ह करत असताना याच्या आधीची स्टेप जर तुमच्या लक्षात असेल तर ती स्टेप अशी असते पहा, b इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय 2mr अपॉन r स्क्वेअर मायनस l स्क्वेअर चा स्क्वेअर. आर यू गेटिंग माय पॉइंट. म्हणजे हा r स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर किती बनला, r⁴ बनला. r⁴ मधनं हा r एक कॅन्सल झाला, r क्यूब राहतो. आणि मग हा तुम्ही मला सर l स्क्वेअर कुठे गेला, जर हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किंवा ही जी मॅग्नेटिक लेंथ आहे तिला आपण खूप स्मॉल कन्सिडर करतो, नेग्लिजिबल, कारण तो शॉर्ट मॅग्नेट असतो, शॉर्ट मॅग्नेट, आणि ती नेग्लिजिबल असल्यामुळे तिला आपण एलिमिनेट करतो इथनं, त्यामुळे राहतं फक्त r स्क्वेअर त्याचा स्क्वेअर ब्रॅकेटचा, म्हणजे r⁴ बनला. r⁴ मधनं हा r कॅन्सल झाला, r क्यूब बनला, राईट. आणि ही l आपल्याला पाहिजे. ओके, तुम्ही मला सर इथे 2l लिहिले आणि ते l का, बघा 2l हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे आपण त्या मॅग्नेटिक लेंथला 2l म्हणून शो करतो, राईट. पण इथे जी l आली आहे ही ऑलरेडी मॅग्नेटिक लेंथच आहे, म्हणजे ही l इज इक्वल टू 2l असणार, एवढं लक्षात ठेवा. दिस l इज इक्वल टू 2l, म्हणजे तुम्ही l ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर 2l ची कॅल्क्युलेट केली असंच आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. मग आता पहा रेशो दिलाय b1/b2 चा, राईट ना. तर आपण कसं लिहिणार पहा, सगळ्यात आधी b1 लिहूयात. b1 इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय ट्वाइस ऑफ m, राईट. हा r म्हणजे किती रे, b1 म्हणजे p1 पॉइंट साठी b1 असणार, राईट ना. फर्स्ट p1 पॉइंट साठी मॅग्नेटिक फील्ड b1, त्याचं डिस्टन्स किती आहे रे, r 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे इंटू 10 डिवायडेड बाय इकडे काय येणार 10 चा स्क्वेअर मायनस ऑफ l चा स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट इक्वेशन लिहिलं, राईट. सेकंड कसं लिहिणार, b2 इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m, हा किती येणार 10 च्या ऐवजी आता 10 + 10 20 बनला, डिवायडेड बाय 20 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. दोन इक्वेशन मिळाले. आता रेशोच्या फॉर्ममध्ये त्याला लिहूयात आपण. पहा रेशोच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं, होप सो इकडचं जरा क्लिअर असेल बोर्डमध्ये, तर इकडे लिहितो मी. b1/b2 इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m इंटू 10 अपॉन 10 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m इंटू 20 अपॉन 20 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. So this will and this will get cancelled, this 2m and 2m will get cancelled, right. राहिलं काय, b1/b2 चा रेशो 25:2 आहे, इज इक्वल टू इकडे काय राहील 10 अपॉन 10 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 20 अपॉन 20 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. शफलिंग करूयात, काय बनेल 25:2 इज इक्वल टू 10 अपॉन 10 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 20 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 20, राईट. मग याला थोडं शफल अजून करतो मी. 25/2 इज इक्वल टू 10/20 इंटू 20 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 10 स्क्वेअर मायनस l स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. अजून थोडं आपण त्याला सिम्प्लिफाय करूयात. 25/2 इज इक्वल टू 1/2 इंटू 20 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर अपॉन 10 चा स्क्वेअर मायनस l चा स्क्वेअर फुल ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. आता हे सॉल्व्ह करणं तुम्हाला शक्य आहे का रे बाबांनो, ऑफकोर्स शक्य आहे. मी काय केलंय, फक्त तुम्हाला एका पर्टिक्युलर स्टेपपर्यंत सिम्प्लिफाय करून दिलाय, जिथून पुढे तुम्हाला सॉल्व्ह करणं आता शक्य आहे, राईट ना. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला व्हॅल्यू ऑफ एल फाइंड आउट करायची. आता ही व्हॅल्यू ऑफ एल फाइंड आउट करता येईल ना तुम्हाला, जस्ट तुम्ही याला शफलिंग करा आणि हा जो एल स्क्वेअर आलाय त्याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा, ते करणं तुम्हाला शक्य आहे. मी तुम्हाला एक सगळ्या स्टेप्स प्रॉपर लिहून देऊन एका
व्यवस्थित प्रॉपरली स्टेपला आणून दिलंय, अशा स्टेपला आणलंय की तिथून पुढे पूर्णपणे तुमचं इक्वेशन सिंपल होणार आहे, राईट. सो याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतो. तुम्हाला एलची व्हॅल्यू मिळेल 5 सेंटीमीटर. किती मिळणार एलची व्हॅल्यू? 5 सेंटीमीटर. तुम्ही काय करणार, इथून पुढे सॉल्व्ह करणार. खाली सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला हा 2 आणि हा 2 पण तुम्ही कॅन्सल करू शकता. सो 25 इज इक्वल टू फक्त हा ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म राहणार इथे, राईट. आणि मग त्या पद्धतीने पुढे सॉल्व्ह करा. तुम्हाला एलची व्हॅल्यू मिळेल. एलची व्हॅल्यू असेल 5 सेंटीमीटर. दॅट्स इट. इतक्या सिंपल लेवलचं हे एक्झाम्पल आहे. थोडं मोठं असल्यामुळे मुलांना कदाचित किचकट वाटतं, बट अजिबातही नाही. तुम्हाला हा फॉर्म्युला येत होता, रेशो दिला होता, रेशोच्या फॉर्ममध्ये लिहायचं, जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करायचं, बाकी शफलिंग करून एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दॅट्स इट. बाकी यामध्ये काय मोठं रॉकेट सायन्स नाही अजिबातही. ओके, पटकन सगळेजण हे लिहून घेतील. राहिलेलं जे काही इक्वेशन मी तुमच्यासाठी होमवर्कला ठेवलं ते प्रॉपर करतील. मी जे आन्सर दिले ते येतंय का ते क्रॉस व्हेरीफाय करतील. नाही आलं तर डाऊट सेक्शनला ग्रुपला पोस्ट करा. मी त्याचं सोल्युशन पुढे सुद्धा तुम्हाला नक्की देईन. ओके, मी याला पण रफ करतो. आपण थोडं पुढे जाऊयात अजून. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूयात. 2018 मध्ये सेकंड नंबरचा कोणता क्वेश्चन विचारला गेलेला आहे? ठीक आहे, हा पण एक थेरी क्वेश्चन आहे, त्यामुळे हा पण मी तुम्हाला होमवर्कला देतो. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मगाशी जो होमवर्कला दिला त्या पद्धतीचाच क्वेश्चन आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी for paramagnetic and diamagnetic materials. For a paramagnetic and diamagnetic materials respectively. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पाहिजे पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिकसाठी. मग इथे ऑप्शनमध्ये काय दिलं असणार त्यांनी, तर पहिली एक ससेप्टिबिलिटी असेल, कॉमा देऊन दुसरी असेल. कोणासाठी? पहिली पॅरामॅग्नेटिकसाठी असेल, दुसरी डायमॅग्नेटिकसाठी असेल, कारण रिस्पेक्टिव्हली म्हटलंय, राईट. तर त्यातलं करेक्ट ऑप्शन तुम्ही शोधायचे. बट या होमवर्कसाठी मी तुम्हाला ऑप्शन देणार नाही, बिकॉज या क्वेश्चनला ऑप्शनची गरज आहे असं मला अजिबातही वाटत नाही. तुमच्या या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. पॅरामॅग्नेटिकसाठी ससेप्टिबिलिटी काय आणि डायमॅग्नेटची ससेप्टिबिलिटी काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे याचा आन्सर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता विदाऊट एनी ऑप्शन. मला वाटत नाही यासाठी काही ऑप्शनची गरज आहे. 4 ऑप्शन्स याला सुद्धा दिलेले आहेत, बट त्याची गरज नसल्यामुळे मी देणार नाही. हे तुम्ही व्यवस्थित करूनच ठेवायचं, कारण हा सेकंड टाईपचा क्वेश्चन 2018ला विचारला गेलेला आहे. 2019ला सुद्धा असाच क्वेश्चन विचारला गेला होता, तो पण मी तुम्हाला होमवर्कला दिलाय. 2018ला पण सेम क्वेश्चन आहे, त्यामुळे हे करायला विसरायचं नाहीच. प्रॉपर्टीज ससेप्टिबिलिटीच्या बाबतीमध्ये तिन्ही सबस्टन्सच्या प्रॉपरली करून ठेवा, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, मी याला रफ करतो. होमवर्कला हे करा प्रॉपरली. ओके, आपण पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3 वाला पाहूयात काय दिलाय. क्वेश्चन नंबर 3, इफ mz is magnetization of paramagnetic sample. Okay, mz magnetization of paramagnetic sample. पुढे काय दिले त्यांनी, B is equal to external magnetic field, external magnetic field, त्यानंतर T is equal to absolute temperature, absolute temperature, पुढे असं दिलंय C is equal to Curie's constant, ओके. त्यानंतर पुढे त्यांचं म्हणणं आहे, देन अकॉर्डिंग टू क्युरीज लॉ
द क्युरीज लॉ इन मॅग्नेटिझम, द करेक्ट रिलेशन इज, करेक्ट रिलेशन तुम्हाला पाहिजे, करेक्ट रिलेशन काय असं त्यांनी विचारले. ऑप्शन पाहूयात काय, पहा. mz इज इक्वल टू टी बाय सी बी. ऑप्शन नंबर बी आहे mz इज इक्वल टू सी बी बाय टी, mz इज इक्वल टू सी बी बाय टी. त्यानंतर c इज इक्वल टू mz बाय बी टी, c इज इक्वल टू mz इंटू बी बाय टी, आणि c इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन mz बी, c इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन mz बी. हा डी वाला ऑप्शन आहे, हा सी वाला ऑप्शन आहे. ओके, एकदम सिंपल आहे. काय लॉजिक आहे का या क्वेश्चनमध्ये? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मॅग्नेटिझम या चॅप्टरवर हातचे मार्क्स आहेत. तुम्हाला क्युरीज लॉ जर येत असेल तर हे रिलेशन ओळखणं सिंपल आहे. मला क्युरीज लॉ येतोय, रिलेशन हे करेक्ट आहे. काय रे, तुम्हाला माहिती आहे mz इज इक्वल टू सी बी बाय टी, हे एकदम करेक्ट रिलेशन आहे. यामध्ये काही डेरिवेशन नाही, काही नाही. रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे, सी बी बाय टी, वेअर सी इज युअर क्युरीज कॉन्स्टंट, राईट ना. सो mz इज इक्वल टू सी बी बाय टी इज युअर करेक्ट आन्सर. याचं बी वाला ऑप्शन एकदम करेक्ट असलं पाहिजे. इतके सिंपल क्वेश्चन सीईटीला विचारले जातात बाळांनो. सो तुम्ही जर या लॉकडाऊनमध्ये चांगला अभ्यास केला, मी दिलेल्या नोट्स रेफर केल्या, तर तुम्हाला हे एकदम इझी असणार आहे. अरे वेटिंग माय पॉईंट, मी याला रफ करतो. पुढे जाऊयात. 2018चे क्वेश्चन संपलेत, आपण जाऊयात 2017 कडे आता. दोन 2017 कोणते क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत जरा आपण व्यवस्थित पाहूयात मॅग्नेटिझम चॅप्टरवर, राईट. हाँ, क्वेश्चन फर्स्ट है मैग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, द मैग्नेटिक moment of electron, the magnetic moment of electron due to orbital motion, due to orbital motion, due to orbital motion is proportional to. किती सिंपल क्वेश्चन आहे पहा. रिलेशन माहिती पाहिजे. लास्ट लेक्चरला ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं काही पंच पॉईंट तुमचे रेडी पाहिजेत, ज्यामध्ये तुम्हाला बाकी काही डेरिवेशन डिराईव्ह करणं किंवा रिलेशन फाइंड आउट करणं गरजेचं नसतं. ते तुम्ही ऑलरेडी तयार करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून असे क्वेश्चन्स आले तर तुम्हाला लगेच त्यावर टिक करता आलं पाहिजे, करेक्ट आन्सर का आलं पाहिजे. आपण ऑप्शन्स पाहूयात काय दिलेत. ए ऑप्शन्स दिला आहे 1/n², बी वाला ऑप्शन त्यांनी दिलेला आहे 1/n, सी वाला ऑप्शन दिलेला आहे n², आणि डी वाला ऑप्शन आहे n. विचारलंय काय रे बांधनो, द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन आपण शिकलो ना, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. हा जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असेल तर त्याची जी मॅग्नेटिक मोमेंट m असेल विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n असते. लक्षात राहू द्या, ही पंचलाईन माझ्याकडे रेडी आहे, त्यामुळे मला यासाठी रिलेशन वगैरे काही डिराईव्ह करण्याची गरज लागणार नाही. अशा पद्धतीच्या सेल्फ नोट्स तुमच्याकडे सुद्धा रेडी पाहिजेत. तर याचं जे ऑप्शन आहे ते डी वाला ऑप्शन एकदम करेक्ट आहे. लक्षात राहू द्या, हे नोट डाऊन करून ठेवा हवं तर तुम्ही. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. ओके, सो मी याला रफ करतो. आपला फर्स्ट वाला क्वेश्चन आपण क्लिअर केलेला आहे. ओके, याला रफ करतो मी. एकदम सिंपल टाईपचे क्वेश्चन्स असतात, राईट ना. आणि हा जो n आहे बाळांनो, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. हे पण तुम्हाला माहिती आहे, खूप वेळा तुम्ही शिकलेत n इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर, राईट. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूयात 2017 मध्ये काय दिलेला आहे. अ बार मॅग्नेट हॅज लेंथ 3 सेंटीमीटर. बार मॅग्नेट has length 3 centimeter. Length दिली है 3 centimeter. Cross sectional area 2 centimeter square. Cross sectional area
2 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय. त्यानंतर मॅग्नेटिक मोमेंट किती दिली आहे? 3 एम्पियर मीटर स्क्वेअर दिली आहे. 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके. पुढे त्यांनी म्हटलं आहे द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, म्हणजे अगेन MZ विचारलंय तुम्हाला. आणि असा एक क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला आहे, राईट ना? मी सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला. तर ऑप्शन पाहूयात. ए वाला ऑप्शन आहे 2 × 10⁵ एम्पियर पर मीटर. बी साठी ऑप्शन आहे 3 × 10⁵ एम्पियर पर मीटर. सी साठी ऑप्शन आहे 4 × 10⁵ एम्पियर पर मीटर. आणि डी साठी ऑप्शन आहे 5 × 10⁵. हा होमवर्कला सॉल्व्ह करता येईल का रे बाळांनो तुम्हाला? एकदम सिंपल आहे. सेम क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिला. MZचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला ना, mnet अपॉन व्हॉल्यूम. mnet किती दिलाय तुम्हाला? 3 एम्पियर पर मीटर स्क्वेअर दिलाय. व्हॉल्यूमसाठी एरिया इंटू लेंथ लिहिणार आपण. सो 3 अपॉन एरिया किती दिलाय? 2 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे 2 × 10⁻⁴ बनला बघा तो, राईट. इंटू लेंथ किती दिली आहे तुम्हाला? 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 × 10⁻² बनली, राईट. अरे सोनो, याला तुम्ही सॉल्व्ह करा व्यवस्थित. हा 3 2 × 3 किती बनले? 6 बनले. इंटू 10⁻⁴ आणि हा 10⁻², हा बनला 10⁻⁶, राईट. सो इट विल बिकम 3/6 × 10⁻⁶, राईट. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की 1/2 × 10⁻⁶. आर वेटिंग ए पॉईंट? सो 1/2 × 10⁻⁶ ला आपण परत कन्वर्ट करूयात. कसं कन्वर्ट करता येईल तुम्ही सांगा मला? हा 10⁻⁶ वरती नेऊयात. किती बनणार रे? 1 × 10⁻²+6/2. याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 5 × 10⁵, राईट ना? या 2 या 1ला जर आपण डिवाइड केलं तर इथे किती येणार तुम्हाला? 0.5 येणार, राईट. सो इथे मी येणार तुम्हाला 5 × 10⁵ एम्पियर पर मीटर स्क्वेअर. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. आर वेटिंग माय पॉईंट? अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. क्लिअर आहे? लॉजिक क्लिअर असेल तर हे तुम्हाला एकदम क्लिअर असेल. सेम क्वेश्चन रिपीट झालाय, फक्त व्हॅल्यू चेंज आहेत. आर वेटिंग माय पॉईंट? MZच विचारलं होतं, फॉर्म्युला यूज केला, व्हॅल्यूज पुटअप केला, आन्सर मिळालं 5 × 10⁵ एम्पियर पर मीटर. ओके, रफ करतो, पुढे जाऊयात. 2017चे क्वेश्चन माझ्यामध्ये संपलेले आहेत. 2017 मध्ये 2च क्वेश्चन आहेत. आपण 2016 कडे आता जाणार आहे. बघूयात 2016 मध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे या पर्टिक्युलर चॅप्टरवर. फर्स्ट वाला क्वेश्चन काय पाहूयात आपण. एकच क्वेश्चन आहे 2016 मध्ये. काय म्हटलं त्यांनी? अन आयर्न रॉड इज प्लेस्ड पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड. आयर्न रॉड is placed parallel to magnetic field. Placed parallel to magnetic field of intensity किती दिली आहे? 2000 एम्पियर पर मीटर. The magnetic flux through the rod is the magnetic flux through the rod is किती दिला? magnetic flux 6 × 10⁻⁴, 6 × 10⁻⁴ Weber per meter square. Okay. Sorry, it should be Weber, not a meter square, because flux चा unit फक्त Weber असतं. ओके, Weber. And its cross sectional area is, area दिलेला आहे त्यांनी 3 सेंटीमीटर स्क्वेअर. 3 सेंटीमीटर स्क्वेअर. The magnetic permeability of the rod
द मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ रॉड किती आहे असं त्यांनी विचारलं आहे. ऑप्शन्स पाहूयात आपण. ए साठी दिला आहे 10⁻⁻1, बी साठी दिला आहे 10⁻², सी साठी 10⁻³ आणि डी साठी 10⁻⁴. दिलंय काय काय रे. इंटेन्सिटी दिली एच, किती दिली आहे 2000 एम्पियर पर मीटर. द मॅग्नेटिक फ्लक्स दिलाय फायची व्हॅल्यू दिली त्यांनी 6 × 10⁻⁴. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए इज इक्वल टू 3 cm², म्हणजेच 3 × 10⁻⁴ मीटर². एवढं त्यांनी दिलं आहे. विचारलं आहे काय तुम्हाला, द मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणजे म्यूची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. कॅल्क्युलेट करता येईल ना, कॅल्क्युलेट करा. हा सुद्धा मी होमवर्कला देतो, एकदम इझी आहे. फॉर्म्युला ज्यांना येतो आहे त्यांना हा वाला क्वेश्चन येणार. गिवन डेटा तुमच्या समोर आहे, म्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, दॅट्स इट. बाकी यामध्ये काही फार मोठं लॉजिक दिसत नाही आहे. हा एकच क्वेश्चन 2016 मध्ये विचारला गेलेला आहे, राईट. अशा पद्धतीचा तुम्हाला माहिती आहे फायचा फॉर्म्युला असतो BA ना. अरे सोनो, फायचा फॉर्म्युला असतो BA. तर यावरून तुम्ही बी कॅल्क्युलेट करा आधी. बी काय बनणार मग तुमचा 5/A बनला, राईट. म्हणजेच बी इज इक्वल टू फायची व्हॅल्यू तुम्ही पुटअप करा 6 × 10⁻⁴ अपॉन एरिया किती आहे 3 × 10⁻⁴. सो हा आणि हा कॅन्सल झाला, हा 2 बनला. सो बी किती बनला तुमचा 2, राईट. हा बी बनला तुमचा 2 वेबर पर मीटर². त्याचं युनिट असलं पाहिजे. बीची व्हॅल्यू मिळाली. आता तुम्हाला कोणता फॉर्म्युला शोधायचा आहे रे, म्यूचा फॉर्म्युला तुम्हाला शोधायचा आहे. हा तुमचा होमवर्क आहे. मग म्यूचा फॉर्म्युला कोणत्या टर्म्समध्ये असेल, ऑफकोर्स बी आणि एच या टर्म्समध्ये तो असला पाहिजे आणि असेलच, आहेच आहे, ओके. त्यामुळं बी आणि एचच्या टर्म्समध्ये म्यूचा फॉर्म्युला शोधा. बीची व्हॅल्यू इथनं पुट करा, एचची व्हॅल्यू पुटअप करा, मला आन्सर सांगा. हा सुद्धा तुमचा होमवर्क असणार आहे. अशा पद्धतीने 3 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत आणि एक छोटं इक्वेशन्स मी एलची व्हॅल्यू जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला दिली ती सुद्धा तुम्हाला मी होमवर्कला दिलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा होमवर्क प्रॉपरली क्लिअर कराल. आपण मॅग्नेटिझम या चॅप्टरवर 2019 ते 2016 दरम्यान विचारले गेले क्वेश्चन्स पाहिले. यातून तुम्हाला आयडिया आली असेल किती सिंपल पद्धतीचे क्वेश्चन CETला विचारले जातात. त्यामुळं जे स्टुडंटनी खरंच डेडिकेटेड स्टडी केला आहे, प्रॉपर स्टडी केला आहे, सिरियस स्टडी केला आहे, त्यांना हे सगळं इझी असणार आहे नक्कीच, ओके. इथे आपण थांबतोय. मॅग्नेटिझम आपला संपलेला आहे रिव्हिजनसाठी MST CETच्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये न्यू चॅप्टरवर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, ओके. थँक्यू सो मच, टेक केअर.